अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडलेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। युवा स्वाभिमान पार्टी का मनपा के कंटेनर के विरोध में चक्का जाम आंदोलन। अमरावती शहर के सभी प्रभाग से निकलने वाला कूड़ा कचरा मनपा परिक्षेत्र में आने वाले सभी प्रभाग से घंटा गाड़ी द्वारा कचरा संकलन कर कंटेनर के माध्यम से पूरे शहर का कचरा सुकली गांव से सटे मनपा का कचरा बड़े कचरा डिपो में उतारा जाता है। आपको बता दें कि कुछ साल पूर्व कांडलकर प्लाट तथा मामंदे प्लाट रहवासियों द्वारा बैलगाड़ी मोर्चा निकालकर कंटेनर का विरोध किया गया था, क्योंकि यह कंटेनर कांडलकर प्लाट मामंदे प्लाट से गुजरते समय बस्ती के नागरिक धूल मिट्टी से काफी परेशान थे। इतना ही नहीं, किसान भाइयों की खेती की फसलें भी खराब हो रही थी। स्थानीय नागरिकों द्वारा एक समिति गठित कर बैलगाड़ी मोर्चा निकाला गया था। मोर्चे की गंभीर दखल लेते हुए इस कंटेनर का मार्ग भातकुली रोड से गुजरते हुए रिंग रोड किया गया था, जो आज तक सुचारू रूप से कंटेनर का आवागमन चालू था। भातकुली रोड से रेल विभाग द्वारा उड़ान पुल का निर्माण कार्य चालू होने से फिर से सैकड़ों कंटेनर कांडलकर प्लाट मावंदे प्लाट से आवागमन कर रहे हैं। इसी के चलते युवा स्वाभिमान के प्रवक्ता गणेश दास गायकवाड़ के नेतृत्व में मनपा के कचरा कंटेनर का विरोध करते हुए चक्का जाम आंदोलन किया गया, क्योंकि यह कंटेनर बस्ती में से गुजरते हुए धूल मिट्टी से नागरिकों का स्वास्थ्य खराब कर रहे हैं। इसलिए अचानक युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकारी कार्यकर्ता आक्रामक दिखाई दिए। इस बात की भनक लगते ही स्वच्छता अधिकारी जादव घटनास्थल पहुंचे। जादव ने उपस्थित नागरिकों से 4-5 दिन का समय मांगा। कुछ समय के लिए यातायात बंद हो चुका है। भातकुली रोड से दूसरा मार्ग उपलब्ध कराकर नागरिकों के स्वास्थ्य की दखल लेते हुए कांडलकर प्लाट से गुजरने वाले कंटेनर तत्काल बंद करने की मांग युवा स्वाभिमान पार्टी ने मनपा प्रशासन से की। अन्यथा तीव्र आंदोलन छेड़ने की चेतावनी गणेश गायकवाड़ द्वारा दी गई है। अमरावती से प्रतिनिधि सादिक शाह की रिपोर्ट। कैमरामैन साजिद शाह के साथ देखते रहिए बडलेरा मंडल न्यूज चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। नमस्कार, मी गणेश दास गायकवाड, राहणार कांडलकर प्लॉट, सामाजिक कार्यकर्ता। अमरावती महानगरपालिके कचऱ्याचे कंटेनर ते पूर्वीला भातकुली रोडने जात होते, परंतु रेल्वे फाटकाचं काम चालू असल्यामुळं त्यांनी आमच्या भागाकडून हे सर्व कंटेनर चालू केलेले आहेत। त्या कंटेनरमुळे या विभागातल्या सर्व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। या ठिकाणी रोडवर घाण साचत आहे, त्याच्यामधला असलेला जो कचरा तो ओढून घरामध्ये येत आहे। त्या धूळ जे रस्ता हा कच्चा रस्ता असल्यामुळे त्या रोडने धूळ उडते आणि शेतमालाचा संपूर्ण नुकसान झालं आहे। कापसाचं नुकसान आहे, पांढरा कापूस हा काळा पडलेला आहे, कोबी काळी पडली, पालक काळी पडली आणि आमच्या घरामध्ये संपूर्ण धूळ येत आहे। भांडी कुंडी कपडे आम्हाला सुकवणं सुद्धा म्हणजे मुश्किल झालेलं आहे। आमचं आरोग्य या ठिकाणी अस्थमाचे रोगी सुद्धा यांच्यामुळे होत आहेत। आमची शासनाला विनंती आहे की आपण असलेले हे कंटेनर पर्यायी रस्ता काढून कुठेतरी घेऊन जावा। जोपर्यंत हा रोड पक्का होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कंटेनर मनपाने नेऊ नये। आम्ही आज चक्काजाम आंदोलन केलं। जर याच्यावर शासन ऐकत नसेल तर यानंतर उद्ग्र आंदोलन करू असा इशारा शासनाला देतो। एवढंच बोलताना या ठिकाणी थांबतो। नाही, रस्ता हा चालण्यासाठीच आहे, वाहतूक करण्यासाठीच आहे, परंतु कोणाच्या जीवाची खेळून तर होत नाही ना। आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलं की हा रोड चालू ठेवा, म्हणजे पर्याय याला पहिले चांगला करा, नंतर तुम्ही चालू करा ना। म्हणजे स्पीड ब्रेकर नाही आहे, रोड नाही आहे, धूळ आहे, त्यांचे कपडे खराब होतात, भांडी खराब होतात, आरोग्याला धोका निर्माण होतो। मी काय म्हणतो, आताच आम्ही नोटशीट मी कालच तुमचं तसं म्हणत नाही, याच्या अगोदर तुम्हाला का समजत नाही? आता काय करायचं, तुमची नोटशीट जाईल। नाही, सरकारी काम 6 महिने आराम, ते काही लवकर होत नसते। नाही, आता तुमचं मला हे म्हणायचं आहे, काम सुरू करा, आमचं मग तुमचं कोण सुरू करा। कालन परवाच फोन आलं, आम्ही काही फोन आला नाही, तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे पहिले। आम्ही फोन करू तेव्हा तुम्हाला समजून का सांगितलं नाही का तुम्हाला? फोन सांगितलं का तुम्हाला? मग हा रोड चालू करायच्या अगोदर लोकांच्या नागरिकांच्या तुम्ही स्वच्छता म्हणता ना, आम्हाला घाणीत टाकता का? लोकांची स्वच्छता करून आम्हाला तुम्ही जीव धोक्यात टाकता का आमचा? भांडी खराब होतात, कपडे खराब होतात, चालू शकत नाही, शेतकऱ्याचे पिकं खराब झाले, कोबी खराब झाली, पाणी खराब झाली, याला कोण जबाबदार आहे? दम्याचा आजार आहे, धूळ चालला, दम्याचा आजार आहे, लहान लहान लेकरं उठणं राहतात, करा ना।
पण म्हणणे असा रोड हा चालासाठी रस्ता पण त्याला व्यवस्थित करायचं आहे, नंतर तुम्ही चालू करा. डांबरी करून